नमस्कार, मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल अँड ढाबा स्टाईल दाल तडका। हा दाल तडका अतिशय चविष्ट असा लागतो। तुम्ही जर या पद्धतीने एकदा करून बघितला तर तुम्ही हॉटेलला जाणं टाळाल, घरच्या घरीच हा दाल तडका करून खाणं पसंत कराल, एवढा मस्त होतो। इथं मी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत जेणेकरून तुमचा दाल तडका अगदी रेस्टॉरंट स्टाईल होईल। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करूनच शेजारीलच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करा। चला तर रेसिपीला सुरुवात करू। दाल तडका बनवण्यासाठी इथं मी घेतली आहे 1 वाटी तूर डाळ। दाल तडका हा शक्यतो तूर डाळीचाच बनवला जातो, पण रेस्टॉरंटमध्ये असं काय वापरतात की त्यांची डाळ अगदी एकसंध शिजली जाते आणि दाटसर सुद्धा होते, तर ते हे वापरतात पाव वाटी मूग डाळ। 1 वाटी तूर डाळीसाठी 1 पाव वाटी आपल्याला इथं मूग डाळ वापरायची आहे, जेणेकरून आपला दाल तडका एकसंध होईल आणि डाळसुद्धा मऊ शिजल्या जातील। तर आपण एका कुकरमध्ये या दोन्ही डाळी काढून घेऊयात आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून आपण याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यावरती काय पॉलिश वगैरे केलेली असेल तर ती निघून जाईल, कारण की यावरती खूप सारे केमिकल प्रक्रिया केल्या जातात डाळीवरती। तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये मी 2 कप पाणी घालते। डाळीच्या वरती 2 इंच पाणी येईल एवढं आपल्याला पाणी पुरेसं होईल, नंतर आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकतो। आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत जेणेकरून आपल्या दाल तडक्याला अगदी रेस्टॉरंट स्टाईल चव येईल। तर इथं मी घेतले आहेत 1 तमालपत्र, 2 लवंग आणि 2 हिरव्या वेलची फोडून घेतल्या आहेत। खूप छान टेस्ट येते अशी डाळ शिजताना टाकल्यानंतर। 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे, पाव चमचा हळद जेणेकरून कलर खूप छान येईल आणि 1 चमचाभर तेल टाकायचं म्हणजे डाळी मऊसूत शिजल्या जातील। आता कुकरचं टोपण लावून आपण याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। फुल गॅसवरती 1 शिट्टी करून घ्यायची आणि नंतर मीडियम गॅस करून आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण वाफ घालून घ्यायची आहे। तर हे बघा, मी 3 शिट्ट्या करून पूर्ण वाफ घालून घेतलेली आहे। आता आपण कुकर चेक करूयात। तर बघा किती मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे, अगदी गाळ झालेली नाही, डाळीचं स्ट्रक्चर दिसतं आहे। अशीच डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे, अगदी गाळसुद्धा करायची नाही। डाळ आपली परफेक्ट शिजलेली आहे। आता डाळीला आपला पहिला तडका देऊन घेऊयात। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये टाकून घेऊयात 2 मोठे चमचे तेल। तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकून घेऊयात अर्धा चमचा जिरं। जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये 1 मोठा चमचा इथं मी धने ओबडधोबड कुटून घेतले आहेत ते टाकून घेतले। ते थोडे परतले की पाव चमचा हिंग टाकून घेतलं आणि 2 सुक्या लाल मिरच्या। आता याला आपण 5 ते 10 सेकंद चांगलं परतून घेऊयात, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो। आता त्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घ्यायचा। तो टाकून घेतल्यानंतर आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। थोडासा कांदा मऊ झाला की आपण यामध्ये टाकूयात 1 चमचा इथं मी बारीक लसूण खिसून घेतला आहे आणि 1 चमचा इथं मी आलंसुद्धा खिसून घेतलं आहे। याऐवजी तुम्ही इथे आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकता आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या टाकून घेतल्यात आणि आता त्याला चांगलं मिक्स करून लसणाचा आणि आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असा गुलाबी रंग आलेला आहे। आता यामध्ये आपण काही पावडर मसाले टाकून घेऊयात। पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, याने रंग खूप छान येतो आणि 2 चमचा आपल्याला इथे धना पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ। डाळी शिजताना सुद्धा आपण मीठ टाकलं आहे, त्यामुळे ते अंदाजानुसार मीठ टाकून घ्या आणि 1 चमचा गरम मसाला पावडर टाकून घेतली। आता हे मसाले आपण चांगले मिक्स करून घेऊयात। तर मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये टाकूयात 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घेतला आणि आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊयात। टोमॅटो आपल्याला चांगला मॅश होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर आता यामध्ये टाकून घेऊयात 2 चमचे पाणी। गरम पाणी वापरायचं म्हणजे डाळ तडक्याचा कलर खूप छान येतो आणि मसालेसुद्धा आपले करपले जाणार नाहीत। तर आता मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपण याला 1 वाफ काढून घेऊयात। तर हे बघा, मी 1 वाफ काढून घेतली आहे। तर मस्त असं मसाल्यांचा खूप छान सुवास सुटलेला आहे। आता बघा टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे, एखादा असेल तर असा मॅश करून घेऊ शकता।
तर बघा मस्त असा कलर आलेला आहे आत्ताच. आणि आत्ता जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती डाळ आता आपण यामध्ये टाकून घेऊयात. तर ही सगळी डाळ मी या तडक्यामध्ये टाकून घेतली आहे. आता यामध्ये थोडी डाळ शिल्लक आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ही डाळ पण टाकून घेऊयात आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊयात. तर बघा मस्त असा पहिला तडका आपला बसलेला आहे डाळ तडक्याला. तर बघा किती मस्त कलर आलेला आहे. तुम्ही पण या पद्धतीनेच करा, खूप छान होतो. तर बघा डाळीचं स्ट्रक्चर पाहू शकता, मऊसूत शिजलेले आहे पण दाणेदार अशी दिसत आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तर मी पाव कप गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याला मिक्स करून घेते. तर बघा अगदी परफेक्ट असं आपलं स्ट्रक्चर आलेलं आहे. आता पहिला तडका देऊन झालेला आहे. आता दुसरा स्पेशल तडका आपण डाळ तडक्याला देऊन घेऊयात. त्यासाठी मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 1 मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण टाकून घेतला, 2 सुक्या लाल मिरच्या आणि थोडंसं तेल कोमट झालं की त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा गरमागरम तडका आपण डाळ तडक्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि लगेच यावरती लीड झाकून घ्यायची, म्हणजे तडक्याचा फ्लेवर खूप छान उतरतो डाळ तडक्यामध्ये. 2 ते 3 मिनिटानंतर मी हा डाळ तडका उघडून बघते. तर बघा किती मस्त असा सुवास सुटलेला आहे आणि तर्री पाहू शकता. यावरती टाकूयात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल दिसण्यासारखी यावरती टाकून घेऊयात स्लीट केलेल्या मिरच्या आणि काही आल्याचे काप. अगदी रेस्टॉरंटमध्ये जसं देतात ना सेम त्या पद्धतीने आपण घरीसुद्धा गार्निश केलेला आहे. तर मस्त असा डाळ तडका बनवून तयार झालेला आहे. हा डाळ तडका तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, जिरा राईस सोबत तर भन्नाट लागतो. एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही पण इथे मी छोटे छोटे टिप्स सांगितले आहेत त्याचा वापर करून डाळ तडका बनवा. अतिशय उत्कृष्ट असा डाळ तडका होतो. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.